तेव्हा ठाण्यामध्ये पालखी पार पडलेली आहे। आता मुख्य शोभायात्रेला सुरुवात होणार आहे आणि यावेळी महिलांनी अनोख्या पद्धतीने थेट दुचाकीवरती गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलंय। या महिलांशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं। ठाण्याच्या पालखीचं आणि शोभायात्रेचं हेच वैशिष्ट्य असतं की सगळ्या स्तरातले आणि सगळे लोक यामध्ये सहभागी होतात आणि या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या संकल्पना घेऊन सहभागी होतात। आपल्याबरोबर असेच काही एक स्कूटरवर चालणाऱ्या काही महिला आहेत। काय सांगाल, तुमची एक वेगळी संकल्पना इकडून दिसते, तुम्ही या स्कूटरवरच तुमची गुढी उभारलेली आहे। हो, आम्ही तिरंगा बनवला यावर्षी दरवर्षीप्रमाणे सामाजिक माथाडी व्यापारी संघांचा। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गुढीपाडव्याला तिरंगा बनवला। किती तुम्ही लोक सहभागी झालेले आहात अशी तिरंग्याची ही गुढी घेऊन? 3 रंगांच्या गुढ्या आहेत वेगवेगळ्या, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन। आणि आमच्या मागून येत आहे उज्जैनची कार 4 व्हीलर मागून येते। अच्छा, कितवं वर्ष आहे तुमचं सहभागी होण्याचं? जवळजवळ 10वं वर्ष आहे आमचं दरवर्षीप्रमाणे। काय उत्साह आहे, कसा उत्साह आहे? दरवर्षी तुम्ही 10 वर्ष सहभागी होताय। हो, 10 वर्ष आम्ही 10 वर्ष झाले सहभागी होतोय। फार आनंद वाटतो आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। नक्कीच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तिरंग्याची गुढी त्यांनी उभारलेली आहे। अशा 3 मोटरसायकल त्यांच्या आहेत आणि त्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। कॅमेरामन अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।